नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात जर तुळशीचे झाड असेल आणि त्या तुळशीचे काही वाळलेले, सुकलेले लाकूड अजूनही ठेवलेले असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे, जी अनेकांना माहितीच नाही आणि ज्यांनी ही गोष्ट दुर्लक्षित केली, त्यांच्या आयुष्यात दारिद्र्य, संकट आणि अपयशाने असं घर असतं. तर मित्रांनो, तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, भारतीय परंपरेत तिला माता मानले जाते. तुलसीला देवीचे रूप दिले गेले आहे. ज्या घरात तुळशीचे स्थान असते त्या घरात लक्ष्मीचा वास मानला जातो. पण फार कमी लोकांना माहिती आहे की जिवंत तुळशी इतकेच तिचे वाळलेले लाकूड ही शक्तिशाली मानले जाते. कल्पना करा, तुमच्या अंगणात उभी असलेली तुळस अचानक वाळते. अनेक लोक त्या सुकलेल्या काड्या कचऱ्यात फेकून देतात, पण असे करणे किती मोठी चूक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? काही जुने ग्रंथ सांगतात, तुळशीचे वाळलेले लाकूड घरातून बाहेर फेकले तर घरातील सकारात्मकता ऊर्जा कमी होऊ शकते आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लोक गुप्त ठेवतात अशा गोष्टी अनेक, आणि असे म्हणतात की हा उपाय श्रद्धेने केल्यास अडचणी कमी होतात, मन शांत होते आणि घरात समृद्धीचा मार्ग खुला होऊ शकतो. मित्रांनो, पुराण कथामध्ये तुळशीला विष्णुप्रिय मानले गेले आहे. लॉर्ड विष्णू यांच्या पूजेत तुळशीचे पान आवश्यक मानले जाते. पण जेव्हा तुळशी सुकते तेव्हा तिची ऊर्जा संपते असं नाही. अनेक भक्त मानतात की तिच्या सुकलेल्या काड्यांमध्येही पवित्रतेचा स्पर्श राहतो. आता तुम्ही विचार करत असाल, सुकलेल्या तुळशीचे लाकूड नेमके काय करायचे? पहिली गोष्ट, जर तुमच्या घरात सुकलेली तुळस असेल तर तिला पायाखाली पडू देऊ नका. ती स्वच्छ कपड्यात गुंडाळून देवघरात ठेवू शकता. अनेक जण मानतात की यामुळे घरातील वातावरण शांत राहते. दुसरी गोष्ट, काही लोक तुळशीच्या वाळलेल्या काड्या छोट्या डब्यात ठेवून तिजोरीजवळ ठेवतात. असा समज आहे की हे धनसंचयाचे प्रतीक मानले जाते. अर्थात हा धार्मिक विश्वास आहे, याला प्रत्यक्ष आर्थिक हमी म्हणून पाहू नये, पण श्रद्धेमुळे अनेकांना मानसिक आधार मिळतो. आणि आता ती तिसरी गोष्ट जी फार कमी लोक सांगतात, जर सुकलेल्या तुळशीच्या एका छोट्या काडीला गुरुवारी सकाळी पिवळ्या कपड्यात बांधून पूजास्थानी ठेवले आणि मनापासून प्रार्थना केली तर अडथळे कमी होतात, असे अनेक लोक अनुभव सांगतात. काही कुटुंबामध्ये हा उपाय पिढ्यानपिढ्या केला जातो, पण इथे एक मोठी चूक लोक करतात. ते तुळशीची काडी तुटकी, घाण किंवा अपवित्र ठिकाणी ठेवतात. असे करू नये, कारण श्रद्धेने केलेली गोष्टच लोक महत्त्वाची मानतात. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले का? काही घरांमध्ये अचानक पैशाची आवक वाढते, कामात प्रगती होते आणि घरात शांतता येते, तर काही घरांमध्ये सतत तणाव, भांडणं आणि खर्च वाढलेले असतात. अनेक लोक अशा गोष्टींना घरातील वातावरण, सवयी आणि श्रद्धेशी जोडतात. जर तुमच्या घरात जुनी सुकलेली तुळस असेल तर तिला कधीही साध्या कचऱ्यात टाकू नका. एखाद्या स्वच्छ नदीत विसर्जित करणे किंवा झाडाच्या मुळाशी आदराने ठेवणे ही पारंपरिक पद्धत मानली जाते. आता तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्या घरात कधी तुळशीचे झाड सुकले आहे का? आणि त्या सुकलेल्या काड्या तुम्ही काय केल्या? खाली कमेंटमध्ये जरूर लिहा, कारण अनेक लोकांचे अनुभव खूप आश्चर्यकारक असतात. आणखी एक गोष्ट, हा व्हिडिओ तुम्हाला योगायोगाने दिसलेला नाही. कदाचित हे काही संकेत असू शकतात की तुम्हीही तुमच्या घरातील तुळशीकडे आज लक्ष द्यावे, कारण कधीकधी छोट्या गोष्टी जीवनात मोठा बदल घडवून आणतात. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय तुळशी माता नक्की लिहा. त्यामुळे मला कळेल की तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा. कारण कोणाच्या घरी अशी सुकलेली तुळस असेल आणि त्यांना याचे महत्त्व माहिती नसेल, तर त्यामुळे काय होतं, तर त्यांना सकारात्मक दृष्टिकोन आणि मिळणारी जी ऊर्जा असते, कर्मफल जे वाढत असतं ते कमी होऊ नये, त्यासाठी तुम्ही तुळशीकडे नक्की लक्ष द्या. कारण तुळशी माता आपण सुकून द्यायची नाही, आणि सुकली तरी त्यांना कुठेही कचऱ्यात टाकायचं नाही. ती स्वच्छ हाताने अलगद उचलून आपण ती मंदिरात किंवा एखाद्या झाडाच्या खाली तुम्ही ती ठेवू शकता. काही घरात रविवारी म्हणजे
काही घरात तर असं असतं, बिया असतात त्या जपून ठेवतात आणि त्या पुन्हा कुंडीत मातीत पेरू शकता किंवा पेरतात पण. वाळलेला तुरा तुम्ही देवघरात काही दिवस ठेवता, झाडाच्या मुळाशी स्वच्छ मातीत विसर्जित करतात. कचऱ्यात टाकणे अनेक कुटुंबामध्ये टाळतात. हा धार्मिक समज आहे, नियम नाही. तुळशीला फुलोरा येतो आणि त्यातून बिया तयार होतात. वनस्पतीशास्त्रानुसार हे नैसर्गिक जीवनचक्र आहे. तुळशीला मोहर येणं, तुरा येणं, बिया आलेला भाग वाळल्यानंतर काय, देवाला तुम्ही तो वाहू शकता. तर कोणत्या दिवशी तुरा काढावा? लोकपरंपरेत सर्वसाधारणपणे हे दिवस शुभ मानले जातात. गुरुवार, सोमवार, सकाळी स्नानानंतर. काही घरात रविवार संध्याकाळ टाळतात, पण हे प्रादेशिक परंपरेनुसार बदलते. याला सर्वत्र एकसारखा धार्मिक नियम नाही. स्त्रियांनी काढलं तर चालतं का? हो, अनेक घरात स्त्रियाच तुळशीची सेवा करतात. पाणी घालणे, पूजा करणे, तुरा काढणे. महाराष्ट्रासह भारतात अनेक परंपरांमध्ये घरातील स्त्रियाच तुळशीची देखभाल करतात. म्हणून श्रद्धेने, स्वच्छतेने आणि आदराने केल्यास स्त्रियांनी काढणे चालते, असे अनेक कुटुंबात मानतात. वेगवेगळ्या तुळशीचे महत्त्व म्हणजे हिरवी पाने. राम तुलसी ही हिरवी पाने घरगुती पूजेसाठी सर्वाधिक वापरली जाते. शांतता, सौभाग्य, घरातील सकारात्मक याशी जोडली जाते. कृष्णा तुलसी जांभळट गडद पाने लॉर्ड कृष्णा यांच्याशी जोडली जाते. भक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. वन तुलसी तर वनात वाढणारी आणि औषधी उपयोगासाठी प्रसिद्ध असलेली सुगंध तीव्र असतो. कपूर तुलसी कपूर सारखा सुगंध, डास दूर ठेवण्यासाठी, सुगंधासाठी लोक लावतात. घराभोवती हवेत ताजेपणा. कारण तुम्ही असे तुळशीकडे आलेला वाळलेला तुरा तुम्ही फेकून देता का? जर हो तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण त्या छोट्याशा तुऱ्यामध्ये लपलेलं आहे घराच्या सुखसमृद्धीचं गुपित आणि अनेकांना ही गोष्ट अजून माहीत नाही. तर तुमच्या घरात तुळशीचे झाड आहे का? असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आज मी जे माहिती सांगणार आहे ती अनेकांनाच माहिती नाही आणि ज्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले त्यांनी नकळत आपल्या घरातील सुखशांती आणि समृद्धी दूर ढकललेली आहे असे मानले जाते. तुम्ही कधी पाहिलं आहे का? तुळशीचे झाड हळूहळू वाळते, त्याच्या फांद्या सुकतात आणि वरती छोटे छोटे मोहर, तुरे आणि बिया येतात. अनेक लोक त्या सुकलेल्या तुऱ्याकडे लक्षही देत नाहीत. काही जण तर सरळ तोडून कचऱ्यात टाकून देतात. पण मित्रांनो, याच ठिकाणी एक मोठं रहस्य दडलं आहे. असे म्हणतात की तुळस ही फक्त एक वनस्पती नाही, कारण तिला माता मानले जाते. ज्या घरात तुळशीचा वास असतो त्या घरात दैवी कृपा असते, असे अनेक जण श्रद्धेने मानतात. म्हणून तुळशीचे प्रत्येक पान, प्रत्येक फांदी, अगदी वाळलेले लाकूड आणि तुरा देखील काही कुटुंबात पवित्र मानले जातात. पण प्रश्न असा आहे, जेव्हा तुळशीला मोहर येतो, तो वाळतो, तेव्हा त्याचं काय करायचं? कधी काढायचं? स्त्रियांनी काढलं तर चालतं का? आणि राम तुळस, कृष्णा तुळस, वन तुळस आणि कपूर तुळस या सगळ्यात काय फरक आहे? मित्रांनो, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. पण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक घरामध्ये गुप्तपणे पिढ्यानपिढ्या केली जाते आणि असे मानले जाते की त्याने घरातील दारिद्र्य हळूहळू कमी होऊ शकते. सर्वात आधी समजून घेऊया तुळशीचा मोहर म्हणजे काय. जेव्हा तुळशीचे झाड निरोगी वाढते तेव्हा त्याला वरती लहान तुऱ्यासारखा फुलोरा येतो. या तुऱ्यात बिया तयार होतात. हा तुरा वाळल्यानंतर अनेक जण तो फेकून देतात, पण काही परंपरांमध्ये असे सांगितले जाते की हा तुरा तसाच फेकू नये, कारण त्या बियांमध्ये पुढच्या पिढीची तुळस दडलेली असते. म्हणजे जीवनाचा पुढचा श्वास, जसं आपल्या माणसांमध्ये एका पिढीकडून दुसरी पिढी तयार होत असते. याच कारणांमुळे काही जण वाळलेले तुरे अलगद काढून त्यातील बिया जपून ठेवतात. त्या पुन्हा कुंडीत पेरतात आणि काही दिवसात पुन्हा नवीन तुळस उगवते. किती सुंदर आहे ना? एक झाड सुकलं तरी त्याच्या बियातून पुन्हा नवीन जीवन जन्माला येतं. हे आपल्यालाही शिकवून जातं. जीवनात एखादा काळ कठीण आला, संकट आलं तरी शेवट नसतो, नव्याने सुरुवात होऊ शकते. म्हणून काही लोक तुळशीचा वाळलेला तुरा आशेचे प्रतीक मानतात. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, हा तुरा कोणत्या दिवशी काढावा?
लोकपरंपरेनुसार अनेक घरात गुरुवार किंवा सोमवार शुभ मानला जातो. सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने देवाचे नाव घेत तुळशीचा वाळलेला तुरा अलगद काढतात, कारण श्रद्धा अशी की जे काही पवित्र आहे ते आदराने हाताळावे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुळशीला हिरवा ताजा तुरा असेल तर तो लगेच काढत नाही, तो पूर्ण वाळू द्यावा, कारण बिया तयार झाल्यावरच तो काढतात. आणि आता प्रश्न जो अनेक स्त्रिया विचारतात, स्त्रियांनी तुळशीचा तुरा काढला तर चालतं का? हो, अनेक घरातील स्त्रियाच तुळशीची पूजा करतात, त्यामुळे तो काढला तर चालतो. अगदी श्रद्धेने स्वच्छतेने काढणे गरजेचे आहे. खरं तर तुळशीची सेवा कोण करतो यापेक्षा मनात आदर आहे का, हे लोक जास्त महत्त्वाचं मानतात. आता तुम्हाला एक रहस्य सांगते. अनेक जुनी आजी आजोबा सांगतात की जर तुळशीचा वाळलेला तुरा गुरुवारी काढून त्यातील काही बिया देवघरात ठेवून बाकी मातीमध्ये पेरल्या तर घरात सकारात्मकता टिकते. हा धार्मिक विश्वास आहे, पण अनेक लोक त्याला खूप मानतात. आणि मित्रांनो, तुमच्या घरात तुळशीचे पूर्ण झाडच वाळले असेल तर ते काय करायचं, हा खूप भाग महत्त्वाचा आहे. काही लोक वाळलेले झाड सरळ उपटून फेकतात, पण अनेक परंपरांमध्ये असे सांगितले जाते की वाळलेली तुळस आदराने बाजूला काढून तिच्या काही काड्या देवघरात ठेवाव्यात. उरलेला भाग स्वच्छ झाडाखाली किंवा मातीत विसर्जित करावा. कारण असे मानले जाते की तुळशीला साध्या कचऱ्यात टाकू नये. आणि आता राम तुळस, कृष्ण तुळस, वन तुळस आणि कपूर तुळस यांचं महत्त्व जाणून घेतलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. राम तुळस ही हिरवी पाने, सौम्य सुगंध ही घरगुती पूजेसाठी सर्वाधिक वापरली जाते. शांतता आणि सौभाग्याशी जोडलेली आहे. कृष्णा तुळशी ही जांभळट पाने, भक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते, त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. आणि वन तुलसीमुळे औषधी असल्यामुळे तिला सुगंध तीव्र असतो, जास्त उंच वाढते. वन तुलसी. कपूर तुळस ही याचा सुगंध कापुरासारखा असतो, डास कमी यावेत म्हणून काही जण अंगणात लावतात. पण मित्रांनो, या चारही तुळशींपैकी कोणती तुळस घरात सर्वाधिक शुभ मानली जाते आणि वाळल्यानंतर तिच्या लाकडाचा असा कोणता गुप्त उपयोग आहे, जो उपाय आहे, काही लोक म्हणतात तो धनप्राप्तीचे प्रतीक ठरतो. तर आपण त्या गोष्टीकडे वळूया जी अनेक लोकांना माहिती नसते. आणि कदाचित म्हणूनच अनेक वेळा घरात असलेली तुळस फक्त झाड समजून दुर्लक्षित केली जाते. पण ती जुनी परंपरागत एक सांगत आहे आपल्याला, तुळस जिवंत असो किंवा वाळलेली, तिच्याशी आपण आदराने वागणे म्हणजे घरातील शुभ ऊर्जेला मान देणे. तुमच्या घरात राम तुळस, कृष्णा तुळस, वन तुळस किंवा कपूर तुळस यापैकी कोणतीही तुळस असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जेव्हा त्या तुळशीला मोहर येतो, बिया येतात आणि झाड हळूहळू वाळायला लागतं, तेव्हा तो शेवट नसतो. काही लोक मानतात तो नव्या प्रारंभाचा संकेत असतो, कारण प्रत्येक वाळलेल्या तुऱ्यात नवीन जीवन दडलेलं असतं. तुम्ही कधी विचार केलेला आहे का, एक लहानसा तुरा ज्याला अनेक जण कचऱ्यात टाकतात, त्यात शेकडो बिया असतात आणि त्या प्रत्येक बीजामध्ये पुन्हा एक संपूर्ण तुळशीचे झाड उगवण्याची ताकद असते. हीच गोष्ट आपल्याला शिकवते, आज परिस्थिती कठीण असली तरी, पैशाची अडचण असली, घरात चिंता असली तरी अशा आशा संपत नाही. तर कारण प्रत्येक अंधारात एक बीज दडलेलं असतं, जे योग्य वेळ आली की पुन्हा हिरव्या जीवनात बदलतं. आणि म्हणूनच काही घरांमध्ये वाळलेल्या तुळशीच्या तुऱ्यांना साधं समजत नाही, ते श्रद्धेने जपून ठेवतात. अनेक आजी सांगतात, जर तुळशीचा वाळलेला तुरा गुरुवारी सकाळी काढून त्यातील बिया स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कापडात ठेवून देवाजवळ ठेवले तर घरात शांतता टिकते. काही जण त्यातील बिया पुन्हा मातीत पेरतात आणि पहिली नवीन कोंब फुटली की त्याला शुभ संकेत मानतात. आता एक खूप भावनिक गोष्ट, काही कुटुंबामध्ये असे सांगितले जाते की घरातील तुळशी अचानक कोणत्याही कारणाशिवाय सुकली तर घरातील लोकांनी थोडं आत्मपरीक्षण करावं. घरात जास्त तणाव आहे का, सतत भांडणं चालू आहेत का, पूजा प्रार्थना किंवा शांत वातावरण कमी झालं आहे का. कारण काही लोक श्रद्धेने मानतात की तुळस घराच्या वातावरणाशी जोडलेली असते. अर्थात झाड वाळण्याची कारणं नैसर्गिक असू शकतात, पाणी, हवा, ऋतू, माती, पण अनेकांना त्यातून भावनिक संकेतही वाटतो. आणि म्हणूनच वाळलेली तुळस फेकून न देता तिच्या काही काड्या जपून ठेवतात.
आता तुम्हाला सांगते वाळलेल्या तुळशीच्या लाकडाबद्दल एक जुना समज. काही घरात तुळशीच्या सुकलेल्या एका छोट्या काडीला देवघरात ठेवतात, काही जण तिजोरीजवळ तर जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवतात. यामागे असा धार्मिक विश्वास आहे की तुळस लक्ष्मीशी जोडली जाते, म्हणून तिची पवित्रता घरात ठेवली तर समृद्धीचा आशीर्वाद राहतो. ही अंधश्रद्धा म्हणून किंवा श्रद्धा म्हणून प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात, पण अनेक लोक आजही हा उपाय मनापासून करतात. तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकत असाल तर एकदा तुमच्या घरातील तुळशीकडे नीट पहा. तिला तुरा आला आहे का? तो वाळला आहे का? बिया पडल्या आहेत का? कदाचित त्या छोट्या बियांमध्ये तुमच्या घरासाठी नवीन सुरुवात दडलेली असेल. काही लोक एक अजून गोष्ट करतात. तुळशीचा वाळलेला तुरा काढल्यावर पहिल्या बिया हातात घेऊन मनात इच्छा व्यक्त करतात. नंतर त्या बिया मातीत पेरतात आणि म्हणतात, जशी ही तुळस पुन्हा उगवेल तशी माझी अडलेली कामंही पुन्हा सुरू होत. किती सुंदर विचार आहे ना? एक छोटी बी आणि त्यात मोठी आशा. आता महत्त्वाचा प्रश्न, वाळलेले झाड स्त्रियांनी काढलं तर चालतं का? अनेक घरात आई, आजी, बहिणी तुळशीची सेवा करतात. त्यामुळे वाळलेली तुळस श्रद्धेने काढणं यात अडचण मानली जात नाही. मुख्य गोष्ट म्हणजे आदर, स्वच्छता आणि शांत मन. काही जण महिन्यातील विशिष्ट दिवस टाळतात, काही जण रोज करू शकतात असे म्हणतात. ही घराघराची परंपरा आहे. पण मित्रांनो, जर तुळशीचे पूर्ण झाड सुकले आणि त्याला अनेक तुऱ्या आले असतील तर त्याचा एक विशेष उपाय काही लोक का करतात आणि का म्हणतात की त्याने घरातील अडथळे कमी होऊ शकतात. तसेच कोणत्या वेळी तुळशीची बिया पेरल्यास ती लवकर उगवते आणि कोणता छोटा उपाय काही लोक समृद्धीशी जोडतात. तर आता आपण त्या गोष्टीकडे येत आहोत जी अनेक घरामध्ये हळू आवाजात सांगितली जाते, पण उघडपणे फार कमी लोक बोलतात. तुमच्या घरातील तुळस जर पूर्णपणे वाळली असेल आणि तिच्यावर अनेक सुकलेले तुरे आले असतील तर काही लोक त्याला वाईट संकेत न मानता एक नवीन चक्राची सुरुवात मानतात. कारण तुळस वाळली म्हणजे तिचं जीवन संपलं असं नाही. तिच्या बियांमध्ये पुन्हा संपूर्ण वनस्पती जन्माला येण्याची क्षमता असते. एक झाड सुकतं पण त्यातून शेकडो नवीन रोपे जन्माला येऊ शकतात. म्हणूनच काही कुटुंबामध्ये जेव्हा तुळशीचे झाड वाळते तेव्हा त्याला आदराने हात लावतात. अचानक उपटून फेकत नाहीत. आधी त्यातील बिया वेगळ्या करतात, काही काड्या जपून ठेवतात आणि उरलेला भाग स्वच्छ मातीत ठेवतात. कारण त्यांच्या मते ज्याने घरात वर्षानुवर्षे पवित्रता दिली त्याला आदराने निरोप द्यावा. ही भावना किती सुंदर आहे ना? आता तुम्हाला सांगते एका जुना घरगुती उपाय. जर तुळशीचे झाड पूर्ण वाळले असेल तर गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी त्यातील एक तुरा काढून त्याच्या बिया वेगळ्या कराव्यात. त्या बिया स्वच्छ मातीत पेराव्यात आणि पेरताना मनात आपल्या घरासाठी प्रार्थना करावी. तुळशीचा वाळलेला घरात तुरा ठेवताना कोणत्या जागी ठेवावा? काही लोक का म्हणतात की तुळशीची बिया पैशाच्या डब्यात किंवा धान्याजवळ ठेवणे शुभ असते. तसेच तुम्ही तुळशीच्या बियांपासून नवीन झाड लावणार असाल तर कोणत्या छोट्या पद्धतीने ते जास्त छान वाढते? तर तुम्ही कधी शांतपणे तुळशीच्या झाडाजवळ उभे राहून तिच्याकडे पाहिलं आहे का? सकाळचा सूर्य, हलकी हवा आणि तुळशीच्या पानाचा सुगंध. अनेकांना ही फक्त एक साधी वनस्पती वाटते, पण काही घरांमध्ये तुळस म्हणजे घरातील एक जिवंत सदस्य असतो. तिच्याशी बोलतात, तिला नमस्कार करतात आणि तिच्या प्रत्येक बदलांकडे लक्ष ठेवतात. जेव्हा तुळशीला मोहर येतो, तुरा तयार होतो आणि नंतर तो वाळतो तेव्हा काही जण त्याला दुर्लक्षित करतात, पण काही लोक मानतात की याच वाळलेल्या तुऱ्यात आशीर्वाद दडलेला असतो. तुळशीच्या बियां म्हणजे पुढच्या जीवनाची सुरुवात. म्हणूनच काही कुटुंबात वाळलेला हा तुरा फेकण्याऐवजी जपून ठेवतात. पण एक प्रश्न अनेकांना पडतो, वाळलेला तुरा किंवा काडी घरात कुठे ठेवावी? लोकपरंपरेत काही ठिकाणे शुभ मानली जातात. देवघरात स्वच्छ डबीत ठेवा, तिजोरीजवळ धान्य ठेवतात त्या ठिकाणी, तुळशीच्या कुंडीच्या मुळाशीच परत ठेवणे. काही जण मानतात की जर वाळलेल्या तुऱ्यातील काही बिया धान्याच्या डब्यात ठेवल्या तर अन्न संपन्नता टिकते. हा श्रद्धेचा समज आहे, पण ग्रामीण भागात अजूनही अनेक घरात ही पद्धत दिसते. आता तुम्हाला एक भावनिक गोष्ट सांगते. एका आजीची कथा सांगितली आहे. त्यांच्या घरी अनेक वर्ष अंगणात तुळस होती. रोज सकाळी त्या उठून पहिल्यांदा तुळशीला पाणी घालत असे. एक वर्षी उन्हाळ्यात तुळस पूर्ण वाळली. घरातील लोक म्हणाले, काढून टाका, पण त्या आजींनी नाही टाकली. त्यांनी वाळलेले तुरे काढले, बिया जपल्या आणि पहिल्या
पहिल्या पावसात त्या पुन्हा मातीमध्ये पेरल्या. काही दिवसांनी लहान लहान हिरवे कोंब उगवले. आजीनी डोळ्यात पाणी आणून म्हटलं, पहा, जीवन कधी संपत नाही. श्रद्धा जिवंत असेल तर पुन्हा नवीन सुरुवात होते. ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देते. कारण मित्रांनो, तुळस आपल्याला शिकवते, जरी सगळं कोमेजलं तरी आता कुठेतरी बीज जिवंत असतं. आता काही लोक एक विशेष उपाय करतात. जर तुळशीचा तुरा पूर्ण वाळला असेल तर त्यातील काही बिया वेगळ्या करून एक भाग पुन्हा पेरतात, एक भाग देवघरात ठेवतात आणि काही पिवळ्या कापडात बांधून ठेवतात. कारण त्यांचा विश्वास असा, घरातील नवीन तुळस उगवणे म्हणजे नवीन सकारात्मकता वाढवणे. काही जण तर बिया पेरताना मनात इच्छा बोलतात, जशी तुळस पुन्हा हिरवी होईल तसं आमचं नशीबही उजळो. ही वाक्य ऐकताना साधी वाटतात, पण जेव्हा मनापासून कोणी प्रार्थना करतं तेव्हा त्या कृतीत भाव असतो. एक महत्त्वाची गोष्ट, आता वाळलेले झाड उपटताना काय करावे? अनेक परंपरांमध्ये आधी झाडाला नमस्कार करतात, नंतर अलगद बिया आणि तुरे काढतात, मग मुळाशी थोडं पाणी घालतात आणि त्यानंतर झाड काढून स्वच्छ मातीत ठेवतात. कारण काही जण म्हणतात, ज्या झाडाने घरात शांती दिली त्याला आदराने निरोप द्यावा. आता मित्रांनो, तुम्ही लक्षात घेतले का? काही घरात तुळस सतत हिरवीगार राहते तर काही घरात लगेच वाळते. यामागे वातावरण, सूर्यप्रकाश, पाणी कारण असतातच, पण लोक श्रद्धेनेही असंही म्हणतात की जिथे घरात शांतता, प्रेम आणि सकारात्मक बोलणं असतं तिथे तुळस छान वाढते. म्हणून काही लोक रोज तुळशीजवळ दिवा लावतात, प्रार्थना करतात आणि तिच्याशी प्रेमाने बोलतात. कदाचित आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण अनेक जण म्हणतात की तुळशीजवळ बसून मनातील चिंता बोलल्याने मन हलकं होतं. किती सुंदर आहे ना हा विचार! एक झाड आणि त्यांच्याशी जोडलेली इतकी भावना. तुळशीच्या वाळलेल्या काड्या काही तर लोक गळ्यात माळ म्हणून का वापरतात आणि तुळशीच्या लाकडाला धार्मिकदृष्ट्या इतकं पवित्र का मानलं जातं? तसेच घरात जर सतत तुळस सुकत असेल तर कोणत्या साध्या गोष्टीकडे लक्ष द्यावं? आतापर्यंत आपण तुळशीचा तुरा, बिया, वाळलेले झाड आणि त्यांचे महत्त्व जाणून घेतले, पण आता जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकल्यावर तुम्ही तुमच्या घरातल्या सुकलेल्या तुळशीचे अगदी वेगळ्या नजरेने त्याकडे पाहाल. कारण तुम्ही कधी काही लोकांच्या गळ्यात लाकडी माळ पाहिली आहे का? अनेक भक्त तर आपल्या पंढरपूरला वारीला जातात विठ्ठल रुक्माईच्या, तर ते लाकडापासून बनवलेली तुळशीची माळ ही आपल्या गळ्यामध्ये धारण करतात. काही परंपरांमध्ये ती अत्यंत पवित्र मानली जाते, कारण लोक श्रद्धेने मानतात तुळशीचे लाकूड केवळ झाडाचे लाकूड नसून भक्तीचे प्रतीक आहे. विशेषतः वाळलेल्या तुळशीच्या काड्यांपासून अशा माळा बनवल्या जातात, म्हणजे जे झाड वाळलं त्याचं पवित्रत्व संपत नाही, तर उलट काही जण त्याला अधिक आदराने जपतात. मित्रांनो, तुमच्या घरात वाळलेली तुळस असेल तर ती साधी काडी नाही, अनेकांसाठी ती स्मृती असते. वर्षानुवर्षे पूजा झालेला, दिवा लावलेलं, पण पाणी घातलेलं झाड म्हणून काही जण त्यातील एक छोटी काडी देवघरात ठेवतात. आणि एक जुना समज आहे, जर घरात सतत पैशाची अडचण असेल, मन बेचैन असेल, कामात अडथळे येत असतील तर गुरुवारी तुळशीच्या वाळलेल्या एका स्वच्छ काडीला पिवळ्या कापडात गुंडाळून देवाजवळ ठेवून प्रार्थना करा. काही लोक याला शुभ संकेत मानतात. हा विश्वास आहे, पण अनेकांना यात मानसिक आधार मिळतो. आता विचार करा, एक छोटं झाड, त्याचा तुरा आणि त्यातील बी आणि वाळलेलं लाकूड, या सगळ्यात लोकांनी किती अर्थ शोधला आहे. कारण माणूस आशा शोधत असतो आणि तुळस त्या आशेचं प्रतीक बनते. आता तर तुमच्या घरात तुळस वारंवार सुकत असेल तर काय, यासाठी जास्त पाणी तर नाही, कुंडीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो का, माती घट्ट झाली आहे का, बिया पडून नवीन रोप उगवण्याची जागा आहे का? आणि श्रद्धेने पाहायचं झालं तर काही लोक म्हणतात तुळशीची सेवा करताना प्रेमाने बोलावे, तिला पाणी घालताना राग किंवा घाई करू नये, कारण झाडांनाही वातावरणाचा परिणाम होतो. मित्रांनो, तुमच्या घरी जर वाळलेला तुरा असेल तर एखाद्या त्यातील बिया जपून ठेवा. पावसाळा सुरू झाला की त्या मातीत पेरा आणि जेव्हा पहिला हिरवा कोंब दिसेल तेव्हा तुम्हाला स्वतःच जाणवेल, निसर्गात किती मोठा संदेश आहे. संपलं असं वाटणाऱ्या गोष्टीतही नवीन सुरुवात दडलेली असते. आणि म्हणूनच काही लोक म्हणतात, तुळस फक्त झाड नाही, ती घराचा श्वास आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये जय तुळशी माता नक्की लिहा. आणि तुमच्या घरी कोणती तुळस आहे, राम, कृष्णा की वन की कपूर,
तेही लिहा. पुढच्या भागात मी तुम्हाला अशी कथा जी ऐकून अनेक लोक तुळशीला नव्या नजरेने पाहू लागतात आणि शेवटी एक सुंदर तुमच्यासाठी. आज आपण तुळशीच्या मोहरापासून, वाळलेल्या तुऱ्यापासून, बियांपासून, वाळलेल्या लाकडांपर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या. पण आता या व्हिडिओचा शेवट एका अशा कथेनं करूया जी अनेकांच्या मनाला स्पर्श करेल. एका छोट्या गावात एक वृद्ध आई राहत होती. तिचं आयुष्य साधं होतं. घर मोठं नव्हतं, संपत्ती नव्हती, पण अंगणात एक सुंदर तुळस होती. रोज पहाटे त्या उठत, तुळशीला पाणी घालत, दिवा लावत आणि हात जोडून प्रार्थना करत. त्यांच्यासाठी फक्त झाड नव्हतं, ती तुलसी त्यांच्या आयुष्याची सखी होती. घरात अनेक अडचणी होत्या. मुलं दूर निघून गेली होती. आर्थिक परिस्थितीही कठीण होती. पण त्या आईने तुळशीची सेवा कधी सोडली नाही. एके दिवशी उन्हाळ्यात ती तुळस पूर्ण वाळली. पानं गळून पडली, तुरे सुकले. शेजाऱ्यांनी सांगितलं, आता काढून टाका, नवीन लावा. पण त्या आईने तसं केलं नाही. त्या शांतपणे तुळशीजवळ बसल्या, वाळलेल्या तुऱ्यातील बिया अलगद काढल्या, त्या हातात धरून डोळे मिटले आणि म्हणाल्या, देवा, माझ्या आयुष्यात ही काही हिरवं राहिलं नसेल तरी माझ्या मुलाचं जीवन हिरवं राहू दे. त्या बिया त्यांनी अंगणात पेरल्या. काही दिवस गेले, पाऊस आला आणि एक सकाळी त्या मातीतून एक छोटासा हिरवा कोंब बाहेर आला. त्या वृद्ध आईच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांना वाटलं देवाने उत्तर दिलं. मित्रांनो, ही कथा खरी असो वा नसो, पण तिचा अर्थ खूप मोठा आहे. तुळस आपल्याला सांगते, वाळणं म्हणजे शेवट नाही, बीजातून पुन्हा जीवन उगवतं. आशा ठेवणं थांबवू नका. तुमच्या घरात जर आज तुळशीचा वाळलेला तुरा असेल तर कदाचित तो एक संदेश असेल. कदाचित निसर्ग सांगत असेल, जुनं संपलं तरी नवीन सुरू होऊ शकतं. आणि म्हणूनच अनेक लोक वाळलेले तुरे फेकत नाहीत, बिया जपून ठेवतात, पुन्हा पेरतात आणि वाळलेल्या काड्या आदराने बाजूला ठेवतात. कारण त्यांना वाटतं की फक्त काडी नाही, ही आशीर्वादाची आठवण आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एकदा तुमच्या घरातल्या तुळशीजवळ जा, तिच्याकडे शांतपणे बघा, तिला पाणी घाला आणि जय लक्ष्मी माता नक्की म्हणा आणि मनातलं काहीतरी सांगा. कदाचित उत्तर शब्दात मिळणार नाही, पण मन मात्र हलकं नक्की होईल. जर तुमच्या घरात तुळशीचा तुरा असेल किंवा झाड वाळलं असेल तर आजच त्या बिया जपा, कचऱ्यात टाकू नका, कारण त्या छोट्याशा बियात पुन्हा एक संपूर्ण जीवन दडलं आहे. आणि शेवटी आता हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्यासमोर आला नाही, कारण कदाचित आज तुम्हाला ही माहिती मिळावी म्हणूनच तो दिसला असेल. जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय तुळशी माता, 3 वेळा कमेंट करा. मला कळेल कोणी कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला पाठवा, कारण कोणाच्या घरात आज अशी वाळलेली तुळस असेल आणि त्यांना तिचं महत्त्व माहीत नसेल. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर भावनिक आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुळशीची सेवा करा, निसर्गावर प्रेम करा आणि लक्षात ठेवा, कधी कधी घराच्या कोपऱ्यात उभं असलेले एक छोटंसं झाडही आपल्या आयुष्याला आशेचा नवा अर्थ देऊन जातं. श्री स्वामी समर्थ.